आपण आज रेशनच्या तांदूळापासून भात बनवणार आहोत. त्यासाठी मी 1.25 पेला तांदूळ घेतलेले आहेत. कढीपत्ता घेतलेला आहे मी. 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत. 3 हिरव्या मिरच्याचे काप करून घेतले. ढोबळी मिरची 1 घेतलेली आहे. 1.5 टोमॅटो घेतलेले, 1 बटाटा, कोबी, वाटाणा घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. जिरे, मोहरी, हळद आणि मीठ घेतलेलं आहे. सोयाबीनसुद्धा मी भिजत घातलेलं आहे. कुकरमध्ये आपण तेल टाकून घेऊया. त्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी तर तळली की जिरे टाकायचे. आपण सोयाबीन त्याच्यात टाकून घेऊया. यात आपण कढीपत्ता टाकायचा. तांदूळ, बटाटे सगळं धुवून घेतलेलं आहे ते आपण त्याच्यात टाकून द्यायचं. कांदा पण कच्चा टाकायचा. टोमॅटो पण कच्चाच टाकायचा. कोथिंबीर, वाटाणे टाकून द्यायचे आणि मिक्स करायचं. असं सारखं 5 मिनिटं हलवत राहायचं. अर्धा चमचा मी हळद टाकून घेतली. मीठ पण 1 चमचा टाकून द्यायचं. आपल्या हे हलून झालेलं आहे. याच्यामध्ये ना 1च ग्लास पाणी टाकायचं. आपण तांदूळ रेशनचे 1.25 पेला घेतलेले आहे. आता झाकण लावून घेऊया. मोजून आपण 3च मिनटं ठेवायचं आणि तुमचा जर दुसरा कुकर शिट्टीचा असेल तर 2च शिट्ट्या द्यायच्या फक्त. आपला भात तयार आहे. आपण झाकण खोलूया. किती छान झालेला आहे. रेशनच्या तांदळाचा भात तयार झालेला आहे आणि सुट्टा पण झालेला आहे. तुम्ही नक्की करून पहा. भीमा किचन्सला शेअर आणि लाईक करायला विसरू नका.